अमोल मिटकरी साहेब, आमदार अमोल मिटकरी साहेब काय म्हणणार? आज सभागृहाचं कामकाज सुरू झालं, चौथा दिवस आहे आणि आज शिंदे गटांच्या आमदारांनी सुद्धा जे आंदोलन केली, नारेबाजी केली, म्हणजे काय दर्शवतं? अमित शहाला समर्थन करण्यासाठी ही नारेबाजी? आणि हे पुतना मावशीचं प्रेम आहे. पुतना मावशी त्यात जितेंद्र आव्हाड पण असतील ना डॉक्टर. हो, त्यांना विचारा की महाडला मनुस्मृतीचं आंदोलन करताना तुम्ही तर बाबासाहेबांचा फोटो काढला आणि आज तुम्ही फोटो घेऊन चाललात. याला म्हणतात बेगडी उसना ओसारांना किंवा गिरे भीतो टांग उपर, वेगवेगळ्या ह्या गोष्टी करता येते. हे जेवढे होते ना मग यांच्यात एकातही धमक नाही. लावा त्यांना मला शर्यत की तुमच्या घराच्या देवारात जिथं तुमचं देवारा असेल त्यावर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्याची धमक आहे का तुमच्यात? तुमचं नाव घेता रे बाबासाहेबांचं. त्यामुळे पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी एक उत्तर द्यावं की डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृती दहनाच्या वेळी महाडला बाबासाहेबांचा फोटो जाळला, त्यावेळेस तुमची काय भूमिका होती? आणि आता तुम्ही राजकारण करताय. अमित शहाजी जर चुकलं असेल तर चुकच आहे. ते जे वाक्य त्यांनी वापरलं त्या वाक्याचं आम्ही काही समर्थन करत नाही, पण त्यांनी पूर्ण भाषण त्यांचं ऐका ना की काँग्रेसच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वावर अन्याय झाला हे ते मांडत असताना तेवढं एक वाक्य त्यांचं निघालं, तेवढं कट करून आव्हाडांनी ट्विट केलं. ते ट्विट रात्रीचं होतं. रात्री त्यांची समाधी अवस्था असते, त्यामुळे ते योग्य ट्विट कधी करतात हे पण बघा. त्यामुळे विरोधकांना काहीतरी करायचं असतं, राजकारण सोयीचं, आणि ते त्या पद्धतीने करतात. त्याप्रमाणे लोकसभेमध्ये राहुल गांधी यांच्या धक्क्यामुळे जखमी झाली अवस्था खासदाराची, या विषयावर तुमची काय? नाही, ते घटना जी आहे की मला आता सभागृहामध्ये लेट कळली. आम्ही सभागृहाच्या कामकाजामध्ये होतो, पण जर तो धक्का लागून एखाद्या महिला खासदार तिथे इंज्युअर्ड झाल्या असतील तर त्याच्यामध्ये त्याची एक प्रतिक्रिया आज मुंबईला पाहायला भेटते. पण तरीही अशा प्रकारे कोणी जर हल्ला केला असेल तर या हल्ल्याचं समर्थन करू शकत नाही, कारण त्या पक्षकाला महिला पण होत्या. एकीकडे सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे, महिलांसाठी वेगवेगळे त्या ठिकाणी धोरणं आणले, चौथं महिला धोरण आणलं. अशा प्रकारे अटॅक होत असेल तर याचं कोणी काही समर्थन करत नाही. एकूणच आज सभागृहामध्ये बांगलादेशी घुसपेटियांचा मुद्दा काढला. नितीश राणे यांनी हा मुद्दा उचलला होता आणि देशात घुसपेटी येत आहे, रोहिंग्या येत आहे, मोठे ओळखपत्र घेऊन भाग. भारताचं नागरिकत्व ज्यांच्याकडे आहे त्यांना भारतात राहण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण आपले खोटे आय डी लपवून अशा प्रकारे जर कोणी बांगलादेशी, घुसखोर, रोहिंगे येत असतील तर ते देशाच्या बाहेर गेलेच पाहिजे. त्यांना या देशाचा अधिकार नाही, कारण देशाचे ते प्रतिनिधीच नाही आहेत. या भारत देशामधला नागरिक, पहिलंच इतकी मोठी लोकसंख्या आहे, इथल्याच लोकांच्या 2 टाईमच्या जेवणाचा प्रश्न आहे, आणि हे घुसखोर येत असतील तर काही गोष्टी कायद्याच्या चौकटीवर तपासून त्या जर योग्य असतील तर त्याचा निवाडा झाला पाहिजे. आज आमच्या सिटी न्यूजने एक सर्वे केला. नागपूरमध्ये बांगलादेश नावाची वस्ती वसली आहे. तिथे जेव्हा महानगरपालिकेमध्ये आपण मॅप पाहिला, त्या मॅपमध्ये तलाव आहे, 5 किलोमीटरचा तलाव, आता 2च किलोमीटर राहिला आहे, बाकी जागी वस्ती झाली आहे आणि दुमनीवाले लोक. ही फार गंभीर बाब आहे. अशा प्रकारची वस्ती जर बांगलादेशच्या नावानं होत असेल तर हा मुद्दा तुम्हीच मला द्या थोड्या वेळानंतर. मी वरच्या सभागृहामध्ये उद्या सभागृहाच्या लक्षात आणून देतो, आणि जर असं प्रकरण असेल की नागपूरमध्ये जिथे आता मुख्यमंत्री आहे तर हे गंभीर आहे. 5 एकराचा तलाव 2 एकरावर आला म्हणजे वस्ती वाढली. त्याच्यामुळे अशा नाव बांगलादेश मिटकरी विशेष तेच त्याचं कोणी समर्थन करत नाही. एखादा कोणी म्हणेल पाकिस्तानी वस्ती, बांगलादेशी वस्ती, बांगलादेशमध्ये कुठं महाराष्ट्र वस्ती आहे का दाखवा मला. त्याच्यामुळे हे जे घुसखोर आहेत यांना कायदेशीर हाकाललंच पाहिजे. हे बांगलादेशी नव्हे तर अफगाणी, पाकिस्तानी सुद्धा इथे येतात, रोहिंग्या, आणि कुठं लपून इथं खोटे प्रमाणपत्र तयार करून जे शासनाच्या योजना त्याचा सुद्धा लाभ घेतात. नाही, हे चुकीचंच आहे. शासनाने याच्यावर कडक कायदा करावा, कठोर कारवाई करावी. हे जर भारत देशाच्या नागरिकांचंच नागरिकत्व हिरावून घेत असतील, त्यांच्या योजनेचा लाभ घेत असतील तर हे गंभीर बाब आहे. या बाबींवर सरकार गांभीर्याने घेईल याबद्दल माझ्या मनात दुमत नाही. आपल्यासोबत होते आमदार अमोल मिटकरी साहेब, आणि सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. सिटी न्यूजची दखल घेत असताना स्वतः आमदार मिटकरी यांनी म्हटलं की हा विषय मला द्या, मी हा विषय वरच्या सभागृहामध्ये मांडणार. आणि नागपूरमध्ये ज्या प्रकारे बांगलादेश या नावाची वस्ती बसली आहे, या ठिकाणी महानगरपालिकेच्या मॅपवर 5 किलोमीटरचा जो तलाव आहे तो 3 किलोमीटर तिथं माती टाकून वस्ती तयार करण्यात आली आहे, आणि 2 किलोमीटरचा जो तलाव आहे आता उरलंही जे तलाव आहे त्याच्यावर सुद्धा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होत आहे. कुठेतरी हा प्रश्न विधानसभेमध्ये अमोल मिटकरी उठवणार या प्रकारची प्रतिक्रिया सिटी न्यूजला दिली आहे. मी कॅमेरा पर्सन दिलीप चौधरी, सिटी न्यूज विधानभवन, नागपूर.